आगतम स्वागतम सुस्वागतम। सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण सर्व मैत्रिणी व जिजाऊ ब्रिगेडमधील सर्व सदस्या मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडने जिजाऊ वाचन कट्टा हा उपक्रम राबवला आहे। तर याच उपक्रमाचे आपण सुरुवात किंवा उद्घाटन करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। तर सर्वांचे पुन्हा एकदा मी जिजाऊ महासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी जिजाऊ महासाहेब घोषणा आहे का तुमची? जिजाऊ माऊली गे तुला वंदनाही, जिजाऊ माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, जिजाऊ माऊली गे तुला वंदनाही, भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही, जिजाऊ माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मने ही प्रवाही, तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही, जिजाऊ माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, जिजाऊ माऊली गे तुला वंदनाही, तुला वंदनाही, तुला वंदनाही। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। मासाहेब तुम्ही होता म्हणूनच घडले धर्मवीर शंभू आणि राजे शिवछत्रपती। मासाहेब तुम्ही होता म्हणूनच तेवली अन्यायाच्या अंधारात तेजस्वी पंथी। मैत्रिणींनो, मराठा सेवा संघ गेल्या अनेक वर्षापासून जिजाऊ ब्रिगेड महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे कार्य करत आहे। यामध्ये आपण ज्यावेळेस टेंभुर्णीमध्ये ही शाखा चालू झाली तेव्हापासून अनेक उपक्रम आपण घेतलेले आहेत। तसेच महिला सक्षमीकरण, आत्मनिर्भर महिला कशा तयार कराव्यात यासाठीही आपण प्रयत्न केलेले आहेत। तसेच जिजाऊ वाचन कट्ट्याचं आज आपण उद्घाटन करतोय। त्यानंतर आपण जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातूनच काही बचत गट स्थापन केलेले आहेत, योगा हेल्थ क्लब स्थापन केलेला आहे, किंवा ज्या सुगरण मैत्रिणी आहेत त्यांच्या पाककलेला वाव मिळावा म्हणून आपण सुगरण हा ग्रुपसुद्धा, जिजाऊ सुगरण हा ग्रुपसुद्धा चालू केलेला आहे। तर अशा प्रकारचे विविध मासाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्री, रमाई, अहिल्याबाई होळकर यांच्या आजच्या वाचनकट्टा ह्या उपक्रमात मी प्रथमतः स्वागत करते। तर प्रास्ताविक करत असताना मी प्रथमतः आज वाचनकट्टा का चालू करत आहोत त्याचा आशय मी तुम्हाला सांगते। की पहिली म्हण असायची की एक बाई शिकली की अख्खं कुटुंब शिकतं, आणि अख्खं कुटुंब शिकलं की समाज सुशिक्षित होता आणि मग राष्ट्र सुशिक्षित होते। तर हे सर्व ही विचारधारा पहिल्यांदा मी सांगते की जिजाऊ ब्रिगेड ही मराठा सेवा संघ प्रणित ही महिला वैचारिक, सामाजिक, आर्थिक उन्नती करणारी महिलांची सामाजिक संघटना आहे। तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जिजाऊ ब्रिगेडने पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाचनकट्टा हा उपक्रम चालू केला आहे। कारण सगळ्यात अगोदर आपला उद्देश आहे की महिलांचे मन, मनगट, मेंदू सशक्त करणे। तर मन सशक्त करायला काय करावे लागेल, तर पहिल्यांदा महिलांनी पुस्तकं वाचली पाहिजेत। जेव्हा आईच्या हातात पुस्तक येईल तेव्हा मुलांच्या हातात पुस्तक येईल आणि ते सर्व वैचारिक कुटुंब तयार होईल। जेव्हा वैचारिक कुटुंब तयार होईल त्यावेळेस समाज वैचारिकदृष्ट्या आत्मनिर्भर म्हणेल किंवा एक समृद्ध समाज तयार होईल। आणि बाकी आत्ता जे आपण समाजात सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या काही
अत्याचार असतील किंवा अवैचारिक आपल्याला विचारही करवत नाहीत अशा गोष्टी आपण घडताना बघत आहोत. तर ह्या सगळ्याला आळा करण्यासाठी सुसंस्कृत पिढी आपल्याला घडवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला जे आता सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे, ह्या विळख्यातून पुढची पिढी जर आपल्याला सोडवायची असेल, त्याच्यासाठी आईने पहिल्यांदा मोबाईल बाजूला ठेवून हातात पुस्तक घ्यावं लागेल. तर हा उपक्रम चालू करण्यासाठी अगदी म्हणजे छोट्या उपक्रमापासून सुरुवात आपण करणार आहोत. तर जिजाऊ ब्रिगेडच्या पंढरपूर विभागाच्या माध्यमातून सुरुवातीला आज आपण टेंभुर्णीतून याची सुरुवात करत आहोत. आज आपण सर्वजणी आत्ताच ग्रंथपूजन झालेले आहेत. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, आत्मचरित्र आहेत, कादंबऱ्या आहेत, लहान मुलांची जडणघडण कशी करावी आहेत, व्यवसाय मार्गदर्शन आहे. म्हणजे तुमची आवड ज्यात आहे वाचाल तर तुम्हाला जगातल्या कानाकोपऱ्यातली माहिती मिळणार आहे. सुरुवात करा. की मला माहिती आहे की आता ह्या मोबाईलपासून आपण खूप दूर गेलो आहे वाचनाच्या, पण सुरुवात करण्यासाठी अगदी छोट्या छोट्या 10 पानाची पुस्तकं पण आहेत. सुरुवात करा प्रत्येक मैत्रिणींनी. नक्कीच तुम्हाला एका वर्षामध्ये स्वतःच्या विचारामध्ये खूप बदल झालेला जाणवेल. आणि आपल्याला समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर अगोदर वाचावं लागेल, विचार प्रगल्भ करावं लागेल. त्यावेळेसच आपण चांगल्या पद्धतीने आपल्या विचाराची मांडणी समाजामध्ये करू शकेल आणि मग आपलं स्वतःचं स्थान समाजामध्ये तयार होईल. या सर्व उद्देशाने आपण ह्या वाचनकट्ट्याची सुरुवात केलेली आहे. मला नक्कीच अपेक्षा आहे की यातल्या सगळ्या मैत्रिणी वाचनास आजपासून सुरुवात करतील. प्रथमतः ज्यांनी अगोदर जे काही पुस्तकं वाचत आहेत तर ह्या मैत्रिणी त्यातले अनुभव सांगतील की त्यांनी कोणतं पुस्तक वाचलं, त्याचा आशय काय आहे, विषय काय आहे, उद्देश काय आहे, जेणेकरून तुम्हालाही त्या पुस्तकाविषयी माहिती व्हावी आणि त्याची आवड निर्माण व्हावी. आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल आणि आपण प्रत्येक आठवड्यानी वाचनकट्टा या उपक्रमासाठी भेटणार आहोत आणि प्रत्येक मैत्रिणींनी पुढे यायचे आणि आपण जे काही पुस्तक वाचलेलं आहे त्याच्याविषयी सारांश सांगायचा आहे. नक्कीच यातून तुमचे विचारही प्रगल्भ होतील आणि तुमचा व्यक्तिमत्व विकास होईल एवढी मी हमी देते. जय जिजाऊ, जय सावित्री, जय अहिल्या, जय रमाई. धन्यवाद मॅडम. खरोखरच वाचनाने माणसाचे जीवन समृद्ध होतेच. आपल्याला जीवनाचे अनेक संदर्भ वाचनामधूनच मिळत असतात. अनेक विषयाचे ज्ञान देखील आपल्याला वाचनामधूनच मिळत असतात. तर आपल्याला फारच सुंदर अशी सुवर्णसंधी आपल्याला इथं लाभलेली आहे. तर यानंतर पुस्तकाचे महत्त्व सांगण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते आरबोले मॅडम यांना. जय जिजाऊ सगळ्या मैत्रिणींना. जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राने अत्यंत स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे. नक्कीच सगळ्या मैत्रिणींची विचारांची आणि मनाची प्रगती व एक पाऊल परिवर्तनाकडे नक्कीच पडेल. वाचन ज्याप्रमाणे ज्ञानात भर घालते त्याचप्रमाणे मनोरंजनही करते. रिकामा वेळ आपण वाचनाच्या सहाय्याने छंदामुळे सुसहाय्य करू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक क्रांतिकारकांना दीर्घ कारावास भोगावा लागला होता आणि तेथेच त्यांना वाचनाचा छंद फार उपयोगी पडला. जेव्हा आपण पुस्तक वाचत असतो तेव्हा सर्व चिंता, काळजी यांचा विसर पडत असतो. मन प्रसन्न होतं, व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि विलक्षण असा आनंद मिळतो. वाचाल तर वाचाल असा अनमोल संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला दिला होता. पुस्तकांशी हळूहळू आपली मैत्री जमते आणि ते आपले जन्मभर साथ संगत करत राहतात. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे आणि अंधश्रद्धा हा समाजाला लागलेला शाप आहे आणि या शापातून मुक्त होण्यासाठी आपल्याला विज्ञानाची कास धरावीच लागेल. आपल्याला महापुरुषांचा इतिहास वाचनाने जाणून घेऊन विज्ञानवादी अनुयायी व्हायचं की आंधळे भक्त व्हायचं हे आपणच ठरवावं लागेल. जय जिजाऊ, जय सावित्रीबाई, जय अहिल्या, जय रमाई. धन्यवाद मॅडम. खरोखरच माणसाला 2 गोष्टी हुशार बनवतात. त्या म्हणजे एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. यानंतर आपले अनुभव व्यक्त करण्यासाठी येत आहेत अर्चना पांडेकर मॅडम. मी त्यांना कृपया मंचावरती आमंत्रित करीत आहे.
प्रथमतः सर्व मैत्रिणींना जय जिजाऊ. मी आज आपणापुढे वाचनाचे आपल्याला कसे लाईफमध्ये उपयोग होतात आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी हे सांगणार आहे. आणि मी आजपर्यंत ययाती, मृत्युंजय आणि मोटिवेशनल बुक्स हे वाचायला मला खूप आवडतात. आणि त्या मोटिवेशनल बुक्समध्ये मी अग्निपंख आहे अब्दुल कलामांचं, तसंच 13 ते 23 आज आपण सगळ्या 40शीतल्या महिला आहोत. आपल्या मुली अगदी किशोर वयामध्ये आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी हे 13 ते 23 हे पुस्तक आहे ना, ते अतिशय म्हणजे उत्तम आहे की ज्या मुलींच्या मम्मीज आहेत त्यांनी हे पुस्तक तर आवर्जून वाचलं पाहिजे. आपल्या मुली जेव्हा उमलत्या कळ्या असतात तेव्हा त्यांच्या मनातील ज्या हालचाली असतात त्या कशा घडत असतात, त्याला आपण मैत्रीण बनून कसं त्या मुलींना सपोर्ट केलं पाहिजे हे 13 ते 23 या पुस्तकातून आपल्याला लक्षात येतं. आणि मन में है विश्वास, परत टू द लास्ट बुलेट हे अशी पुस्तकं मी वाचलेली आहेत. आणि युवकांसाठी विवेकानंद, म्हणजे आजची पिढी अशी आहे की ती सोशल मीडिया, मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप्स ह्यामध्ये भरपूर गुंतत गेलेली आहे आणि पुस्तकांपासून ती दूर जात आहे. त्यांना असं दिसून येते की आपले मम्मी पप्पाच असे आहेत की सतत आपण मोबाईल कामासाठी यूज करतो, पण मुलांच्या हे लक्षात येत नाही की ते कामासाठी यूज करतायत. मग आता हे वाचनकट्टा आपल्यासाठी जिजाऊ ब्रिगेडने अगदी दसऱ्याच्या सोहळ्याने कशी करतात त्या प्रकारे आपल्यासाठी वाचनकट्टा हे फील्ड निर्माण केलेलं आहे. त्याचा आपण भरपूर फायदा घ्यावा. आणि मी वाचलेलं पुस्तक म्हणजे युवकांसाठी स्वामी विवेकानंदांचे विचार. त्या पुस्तकामध्ये आपले मुलं जे आत्ता टीनेजमध्ये आहेत त्यांनी कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे आणि मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. स्वामी विवेकानंद जेव्हा मेरठला राहिले होते एक 7-8 दिवसांसाठी, तर त्यांनी भरपूर आपला पूर्ण वेळ वाचनामध्ये घालवला होता. ते त्यांच्या एका मित्राकडून रोज ग्रंथालयामधून रोज एक खंड आणायचे आणि रोज तो एक खंड कंप्लीट करून दुसऱ्या दिवशी मित्राला दुसरा नवीन खंड मागवायचे. तर त्या ग्रंथपालाला शंका आली की हे नुसते दिखाव्यासाठी खंड नेतायत, वाचतायत आणि परत आणून देतात. ही शंका त्यांच्या मित्राने विवेकानंदांना सांगितली. मग विवेकानंद स्वतः जाऊन ते भेटले त्या ग्रंथपालाला आणि त्यांनी इतकं म्हणजे त्यांना आत्मविश्वास होता की मी ह्या खंडातला एक ना एक पॉईंट त्या ग्रंथपालाला अगदी व्यवस्थित सांगू शकेल. म्हणजे वाचनामुळे आपल्याला आपल्या स्वतःवर इतका आत्मविश्वास निर्माण होतो, आपली स्मरणशक्ती वाढते. आणि आजच्या युवकांना वाचनाची ही आवड निर्माण झालीच पाहिजे. का तर युवक पुढच्या फील्डमध्ये कुठल्याही फील्डमध्ये जाऊ, पण त्याला जेव्हा आत्मविश्वास निर्माण होतो तर तो कुठल्याही फील्डमध्ये गेला तर तो त्याची प्रगतीच केलेली दाखवू शकतो. हे ह्या युवकांसाठी विवेकानंदांचे विचार म्हणून पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सर्व काही मला वाचायला भेटलेले, तरी मी ते पुस्तक अर्धच वाचलेले, अजून कंप्लीट केलेलं नाही आहे. असं म्हणजे आपण वाचलं तर आपली मुलं ही आपली मम्मी वाचते, आपले पप्पा वाचतायत हे सगळं बघून त्यांनाही अनुकरण करावं असं वाटेल. आणि आपण वाचत वाचत आपण आज वाचलेला पॉईंट आपल्या मुलांना जर सांगितला तर त्याच्यातूनही आपली मुलं शिकतील की बाबा खरंच हे आहे, रिअल आहे, हे सगळं वाचण्याची त्यांना आवड निर्माण होईल. आणि विवेकानंदांच्या विचाराप्रमाणे आजचा युवक कसा असला पाहिजे, व्यसनमुक्त असला पाहिजे, त्याच्याकडे सिंहासारखं धाडस असलं पाहिजे आणि त्याचा गुरुजनांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचं आईवडिलांवर मुलांची प्रबळ श्रद्धा असली पाहिजे. हे विचार सगळे ह्या पुस्तकातून भेटतात. स्वामी विवेकानंदाचं चरित्र आणि स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठी असलेले विचार ह्या पुस्तकातून अगदी आज आपण सगळ्या 40शीतल्या महिला आहोत आणि आपले आता मोनोपॉज स्टेज जवळ आलेली असते आणि त्याच्यामुळे आपण डिस्टर्ब होतो. बऱ्याच वेळेला आपल्याला कळून येत नाही की आपण असं का वागतोय, का करतोय, का तर मोनोपॉज जवळ आलेला असतो. मग अशा वेळेला आपल्याला चिडचिड होते. मग हा वाचनकट्टा जो मॅडमनी चालू केलेला, जिजाऊ ब्रिगेडनी चालू केलेला आहे, त्याच्यातून आपल्याला असं थोडं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटलं तर आपण डायरेक्ट इथं स्कूलमध्ये येऊ शकतो. वाचनकट्ट्यातला हवं हे पुस्तक आपण घेऊन जाऊन वाचू शकतो. म्हणजे आपली सुद्धा मेंटॅलिटी हे पुस्तक वाचनाने फ्रेश होऊ शकते. आणि हे मला इतका आनंद झाला की जेव्हा मी ऐकलं की जिजाऊ ब्रिगेड हे वाचनकट्टा चालू करत आहे, भरपूर म्हणजे असं गगनात मावेन असा आनंद निर्माण झाला. का तर टेंभुर्णीमध्ये ना आपण महिला जाऊन कुठे जावं, आपण पुस्तकं घ्यावीत आणि आपण सुचवू शकतो मॅडमला की महिलांसाठी काही असे पुस्तकं आम्हाला हवे आहेत ते द्या. असं आपल्याला सत्तेचं व्यासपीठ कुठंच मिळालेलं नाही आहे आणि हे व्यासपीठ तर मिळालेलंच आहे. आणि शेवट आपल्याला जे काही वाटतं मला असं पुस्तक वाचायचं आहे, मला हे भेटत नाही आहे, तर आपल्याला ते जिजाऊ ब्रिगेडमुळे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या साध्य होणार आहेत आणि सगळ्या महिलांनी मैत्रिणींनी ह्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. जय जिजाऊ. थँक्यू. धन्यवाद मॅडम. पुस्तक वाचनाने मनुष्य कसा आत्मनिर्भर बनतो आज हे आपल्या अनुभवातून कळालेलं आहे.
यानंतर मी मंचावरती आमंत्रित करते पल्लवी गायकवाड मॅडम यांना. सर्व मैत्रिणींना प्रथमतः जय जिजाऊ. आज आपण जिजाऊ ब्रिगेड अंतर्गत जिजाऊ वाचनकट्टा चालू करत आहोत. वाचनामुळे माणसाची लाईफ बदलते. मी असं का म्हणते तर सध्या सोनी टी व्हीवरती कोण बनेगा करोडपती हा कार्यक्रम चालू आहे. तो कार्यक्रम कशाच्या जोरावर चालू आहे? जेवढं आपलं वाचन असेल तेवढं फायदेशीर आहे. आज आपण फक्त आणि फक्त वाचनाच्या जोरावर करोडपती लखपती होऊ शकतो. तर वाचन हे खूप आणि खूपच महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की वाचाल तरच वाचाल. आणि दुसरी गोष्ट अशी की आपलं वाचन हे जर खूप छान असेल तर UPSC MPSC सारख्या परीक्षा आपण सहजरित्या सर करू शकतो. आपण आता हा वाचनकट्टा चालू केलेला आहे तर आपण आठवड्यात एक पुस्तक सहज वाचू शकतो. आपण दररोज वाचन करताना आपली मुलं बघतात, एक आठवडा गेला, 2 आठवडे गेले, नंतर ती मुलं आपल्याबरोबरही वाचायला लागतील आणि UPSC MPSC सारख्या परीक्षा सहजरित्या सर करून त्यांच्या आयुष्याचं सोनं बनवतील. तर वाचन हे मैत्रिणींनो खूप आणि खूप गरजेचं आहे. आपण रिकाम्या वेळेत TV बघण्यापेक्षा KBC सारखे कार्यक्रम बघणे किंवा वाचन करणे हे खूप खूप गरजेचं आहे. एवढं बोलून मी थांबते. जय जिजाऊ, जय सावित्री, जय अहिल्या, जय रमाई. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण अशा एका व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत. त्यांनी वाचनाचा आणि पुस्तकांचा वारसा खूप छानपणे जोपासलेला आहे. त्यांनी वाचनाला किंवा पुस्तकांना आयुष्यात खूप महत्त्व दिलं आणि ते लिहिण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. अशा व्यक्तिमत्व आहेत आज आपल्याला कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. आपले तर संगीता कदम मॅडम. त्यांचं संपूर्ण नाव संगीता महेंद्र कदम. महेंद्र कदम सर जे आहेत प्राध्यापक, त्यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. महेंद्र कदम सरांनी अनेक पुस्तकंही लिहिलेली आहेत. त्यामध्ये देव पावला आहे किंवा 3 दगडाचे चूल आहे, सर आणि मी, धूळ पावलं पण आहे. तर अशा प्रकारची पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांच्याकडं आता जवळजवळ 5 ते 6 लाखांच्या पुस्तकांचं भांडार आहे. इतके मोठं त्यांचं ग्रंथालय आहे घरी स्वतः. आणि त्या दररोज त्या वाचत असतात पुस्तकं आणि त्यातून नवनवीन विचार आत्मसात करत असतात. अशाच व्यक्तींना मी आता आपल्यासमोर विचार मांडण्यासाठी आमंत्रित करत आहे. तर संगीता मॅडम यांनी आमच्यासमोर स्टेजवरती यावं आणि त्यांचे विचार मांडावेत अशी मी त्यांना विनंती करते. जय जिजाऊ सगळ्यांना. जिजाऊ वाचनकट्टा आपल्या टिंबोणीतील महिलांसाठी सुरू केला ही एक आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याप्रमाणे आपण सगळ्या महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. पण आपल्या देशात फार पूर्वीपासूनच मातृसत्ताक पद्धत आहे. जिजाऊ वाचनकट्टा करण्याची पूर्वीची पद्धत वेगळी होती, त्याच्यानंतरच्या पुढच्या काळात पद्धत वेगळी होती आणि आत्ताच्या काळातली वाचनकट्टा करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याप्रमाणे मी त्याची छोटीशी 2-3 उदाहरणं देणार आहे आणि मी माझं भाषण संपवणार आहे. फार पूर्वी काळी म्हणजे 5000 वर्षापूर्वी आपल्या भारत देशात मातृसत्ताक कुटुंब पद्धती होती आणि ती मातृसत्ताक कुटुंब पद्धती म्हणजे निवृत्ती नावाची एक राणी आपल्या भारतावर राज्य करत होती. ती निवृत्ती राणी ही अशी फिरत नदीकाठी गेली आणि तिला असं नदीकाठी बिया दिसल्यानंतर तिनं त्या बिया उचलून घेतल्या आणि असं हातानं चुरगळल्या तर त्यात तिला तोंडात टाकल्या तर त्याची तिला चव लागली. म्हणून तिनं त्या बिया घरी घेऊन आली आणि घरी घेऊन आल्यानंतर तिनं ती मातीचा ढिगारा केला एक आणि त्याला लाकडानं छिद्र पाडली आणि त्या छिद्रात प्रत्येक छिद्रात एक बिया डोबल्या आणि त्याच्यावर एक मडकं ठेवलं आणि मडक्याला पण छोटी छोटी छिद्र पाडली आणि त्यात पाणी ठेवलं. असं तिनं 9 दिवस केलं. 9 दिवसानंतर ते वर उगून आलं, उंच झालं. उंच झाल्यानंतर ते तिनं काढलं आणि नदीच्या काठी म्हणजे पूर्वी अशी शेतीबिती काय नव्हती, नदीच्या काठी पाण्याचा हे सोर्स असतो आणि नदीकाठची जमीन सुपीक असती म्हणून तिथं ती नेऊन तिनं डोबलं आणि थोड्या दिवसानंतर त्याला फळ आलं. फळाचं तिनं ही करून बघितलं तर त्याच्यात तांदूळ निघालं आणि पहिला शोध आपल्या भारतात तांदळाचा लागला आणि म्हणून पूजेसाठी आपण शुभही तांदूळ मानतो. तर आता ही तिनं सांगायचं कसं, पुढच्या पिढीला अवलंबायचं कसं, म्हणून तिनं हा प्रयोग केला की मातीत रोवायचं आणि त्याचं उगून आल्यानंतर ते लावायचं रोपटं.
तर ती ही तेव्हापासूनची आपली घटस्थापना आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी वाचन करण्याची पद्धत ही अशी होती, कारण लोक निरक्षर होती, वाचायचं साधन नव्हतं, काय वाचायचं सांगायला येत नव्हतं, भाषा नव्हती, मग काय करायचं. म्हणून तिनं ही वाचनाची पद्धत अशी अवलंबली की रोप तयार केलं आणि आपण त्याचं आता तेव्हापासून ही घटस्थापना आपण त्याला परत श्रद्धेचं रूप आणलं, दैवी रूप आणलं आणि आपण ती पण पूर्वी ह्या पद्धतीनं घटस्थापना केली होती आणि ती एक वाचनीय कट्टा होता त्यावेळेसचा. नंतरच्या काळात परत आले खेडेगावात आणखीन धार्मिक निरक्षरच लोक होती, पण वाचायचं होतं, काय करायचं होतं, काय करायचं तर गावात श्रावण महिना आला पोथी लावायची. हा एक त्यांचा वाचनाचा कट्टाच होता. पोथी लावायची, एक जणानं पोथी वाचायची, दुसऱ्यानं अर्थ सांगायचा आणि सगळ्या गावाने येऊन ती पोथी ऐकायची. म्हणजे आपण कसा आता हा वाचन कट्टा केला, हा पूर्वीच्या काळातला निरक्षर लोकांचा तो वाचन कट्टाच होता. त्याप्रमाणे ती म्हणजे ज्याची त्याची सांगण्याची पद्धत, वाचनाची पद्धत कशी होती वेगवेगळी होती. ज्या त्या पद्धतीनं त्यांनी मग त्याला धार्मिक परंपरा लाभली होती. म्हणजे कसं धार्मिकच ग्रंथ वाचलं जायचे ना त्यावेळेस, दुसरी पुस्तकं पण त्यांच्याकडं खेडेगावात नव्हती, म्हणून त्याला धार्मिक रूप दिलं. पोथी लावायची, पारायण लावायचं, पोत्या वाचायच्या, पारायण करायची. पण हा पारायण करणं, पोथी वाचणं हा पूर्वीच्या काळाच्या लोकांचा वाचनाचाच कट्टा होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी ती वाचन करत होती. पण त्याला नंतर अशी वेगळी रूप आणली, त्यांनी दैव्य अहंकार आणला, त्याच्यात सगळं केलं. पण तो हा पूर्वींच्या लोकांचा वाचनाचा कट्टा होता की गावातली लोक जमा करायची, पोथी लावायची, एक जणानं वाचायचं, दुसऱ्यानं अर्थ सांगायचा आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी ते ऐकायचं. कीर्तन सुद्धा ह्याच परंपरेतलं होतं. एक जणानं कीर्तनाचं सांगायचं, बाकीच्या सगळ्यांनी ऐकायचं. हा सुद्धा त्यावेळेसचा कसा होता तर वाचनाचाच कट्टा होता. आपण परत कसं नंतरच्या काळात रूढी परंपरेनुसार वेगळे वेगळे त्याला अर्थ लावले, परत आताच्या कीर्तनात काही पण सांगितलं जातं. पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी निरक्षर लोकांना ऐकण्यासाठी हा तो वाचन कट्टा होता. आपण आता पुस्तक घेऊन वाचू शकतो, पण पूर्वींची लोक ही निरक्षर असल्यामुळे त्यांना वाचता येत नव्हतं, पुस्तकाचं साधन नव्हतं, कुणाकडे तरी एखाद्याकडे धार्मिक ग्रंथ असायचा आणि मग तो सगळ्यांकडे पुरवला जात नसायचा. म्हणून एका ठिकाणी एका मंदिरात तो ग्रंथ लावला जायचा आणि 1 महिना 2 महिने त्याचं ते पारायण चालू असायचं. असा त्यांचा पूर्वीचा वाचन कट्टा होता. तो आपण आता अशा पद्धतीनं पुस्तकी रूपात तो वाचन कट्टा आला, कारण पूर्वीच्या काळात पुस्तकाची पण सुविधा नव्हती आणि निरक्षरताचा जास्त प्रमाण असल्यामुळं तो काय वाचला जात नव्हता. त्याच्यामुळं वाचन करण्याची कशी ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत होती. मग आता जिजाऊंना सुद्धा कशा 7 भाषा अवगत होत्या, 7 भाषा अवगत होत्या. मग जिजाऊंच्या काळात आदिलशहानं पराभव केला आणि आपल्या इथं काय केलं तर गाढवाचा नांगर फिरवला आणि गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की इथं जर कुणी ही वस्ती करल किंवा इथं जर कुणी राहायला येईल त्याचा वंश बुडाल, सगळं काय होईल असं सगळं सांगितलं. मग जिजाऊंनी काय केलं, स्वतः शिवरायांना घेतलं आणि स्वतः शिवरायांना घेऊन स्वतः नांगरायला लावलं आणि इथंच त्यांनी जिजाऊंनी स्वराज्याची पायाभरणी केली. शिवाजी महाराजांना नांगरायला लावून जिजाऊंनी स्वराज्याची पायाभरणी केलेली आहे. असं म्हणजे जिजाऊ मासाहेबांना कसं पूर्वी 7 भाषा अवगत होत्या. एवढ्या म्हणजे पूर्वीच्या काळात सुद्धा वाचनालेखनाची सुविधा नसताना सुद्धा त्यांना 7 भाषा अवगत होत्या. आपण फक्त जिजाऊ ब्रिगेड, जिजाऊ वाचनकट्टा, जिजाऊ, पण ह्या जिजाऊंच्या मूळ ह्याच्यापर्यंत जाऊन जिजाऊ महासाहेब काय होत्या. आता संगीता कदम मॅडमने सांगितलं आपल्याला की त्यांनी कोणती कोणती पुस्तकं वाचली. तर दगडफोड्या सांगितलं, 3 दगडाची चूल सांगितलं. तर मला असं वाटतं की ही पुस्तकं का वाचायची, कारण आत्ता जर आपल्याला स्वप्नाकडे धाव घ्यायची असेल आपल्या पुढच्या पिढीला आणि आपणाला पण संकटातून बाहेर पडायचं असेल तर अशी पुस्तकं नक्कीच वाचली पाहिजेत. आपलं संकट त्यांच्या संकटापेक्षा किती कमी आहे आणि मग त्या संकटातून आपण कसं बाहेर पडलं पाहिजे ही आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी अशी पुस्तकं वाचली तर नक्कीच आपलं मन खंबीर होईल आणि अशा संकटातून आपण बाहेर पडू. ही पुस्तकं स्वतः वाचा आणि मुलांना वाचायला सांगा, कारण आजची पिढी आपण बघत आहोत की आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर आत्महत्येच्या ह्याच्यापासून प्रवृत्त करण्यासाठी आपल्याला अशी पुस्तकं मुलांच्या हाती द्यावी लागतील. आता डिवोर्सचं प्रमाणही मैत्रिणींनो खूप वाढलेलं आहे. म्हणजे डिवोर्स, घटस्फोट हे जे प्रमाण होतं आपण कुठंतरी शहरी भागातून फिल्म इंडस्ट्रीमधून ऐकत होतो की त्या हिरो हिरोईनचा घटस्फोट झाला, डिवोर्स झाला.
पण आज आपण टेंभुर्णीसारख्या भागात सुद्धा चालत बोलत महिन्यात 1-2 घटना आमच्या कानावर येत आहेत की अरे गेल्या वर्षी लग्न झालं होतं ना, त्यांचा आज घटस्फोट झाला आहे. तर हे का होतं आहे की आजच्या पिढीला जे काही आलेलं संकट आहे ते सहनच होत नाही, इतकं मन नाजूक त्यांचं झालेलं आहे. तर त्यांचं मन खंबीर करण्यासाठी, मन मस्तक मेंदू हा सशक्त करण्यासाठी हे जे मॅडमने आता सांगितलं की दगडफोड्या असेल किंवा 3 दगडाची चूल किंवा खूप धूळ पावलं आहेत, खूप असे की अक्षरशः खूप संकटातून ही लोक आज कितीतरी क्लास 1 ऑफिसर झालेली आहेत, कितीतरी उच्च पदावरती ही लोक गेलेली आहेत. तर हे जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि आपलं संकट खूप क्षुल्लक आहे ते स्वतः आई किंवा घरातल्या आपल्यालाही समजेल आणि आपल्या मुलांनाही समजेल. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आपली पुढची पिढी सामर्थ्यपणे आत्मनिर्भरतेने पार करेल. जय जिजाऊ.